आज बऱ्याच शहरामध्ये पाणी नाही, जनावरांना ताजे नाही, दुष्काळाचं संकट आहे. ती इच्छा आहे पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जबाबदारी असते सरकारची की दुष्काळासारखं संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घ्यायचे. काही लोकांनी मला सांगितलं फळबागा केल्या, फळबागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळबागा केल्या. आज त्या फळबागांना पाणी नाही आणि त्यामुळं ही फळझाडं आज जळून जायला लागली आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नाकडं झुंकूनही बघत नाही. मला आठवते दुष्काळ पडला तेव्हा मी देशाचा शेतीमंत्री होतो. औरंगाबादला होतो. फुलंब्री आणि आजूबाजूला मोसंबीची पिकं जळत होती. आम्ही लोकांनी 25,000 रुपये एका शहराला पाणी घालण्यासाठी दिली आणि बागा वाचवल्या. शेती संकटात माणूस असतो, कष्टाने बाग केली, त्या बागेवर अवलंबून राहिलं आणि ती बाग पाणी नाही म्हणून जळून गेली. त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी आपल्या हातातली सत्ता ही वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असं. पण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची यत्किंचित सुद्धा खात्री नाही, त्यांना चिंता नाही. आणि म्हणून शेतकरी असेल, बेकार तरुण असेल, महागाईचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. मग सत्ता वापरतात कसा होतं? हे सत्ता वापरतात सत्तेचा गैरवापर करण्यासाठी. आज हा देश स्वतंत्र देश आहे, माणसाला अधिकार आहे. आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा यायला लागली, मूलभूत अधिकार संकटात आहे. याचा अर्थ आज न उद्या संसदीय लोकशाही संकटात येईल आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली. झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आहे. त्या झारखंड राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली, काही मागण्या केल्या. त्या मागण्या मोदी सरकार पूर्ण करत नाही म्हणून आवाज उठवला. आज तो आदिवासी राज्याचा मुख्यमंत्री झारखंडचा